बघा इथं क्वेश्चन काय दिलेलं आहे, पाचव्यामधला बी बघा, पाचव्यामध्ये बी काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 2 to 11 स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 13 मायनस एक्स डी एक्स. ठीक आहे. तर बघा आता याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. सोल्युशन लेट्स I is equals to integration 2 to 11 square root of 13 minus x upon square root of x plus square root of 13 minus x dx. ठीक आहे. मग आता काय करायचं, आपल्याला इंटिग्रेशनची प्रॉपर्टी यूज करायची. डेफिनाइट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे. मग इथं लिहायचं by using property of definite integration. मग कोणती प्रॉपर्टी यूज करायची, तर प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन ऑफ a to b लिमिट a to b f of x dx is equals to integration of a to b f of a plus b minus x dx. ठीक आहे. x dx ही प्रॉपर्टी यूज करायची. मग आता या प्रॉपर्टीनुसार इक्वेशन फर्स्ट, याला इक्वेशन वाटलं तर फर्स्ट म्हणा. मग इंटिग्रेशन फर्स्ट काय येणार आहे, 2 to 11. मग बघा जिथं जिथं एक्स दिसेल तिथं काय करायचं, ए प्लस बी मायनस एक्स करायचं. मग बघा इथं काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 plus 11 मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. म्हणजे आपण एक्स काय करणार आता, रिप्लेस करणार आहे कशाने, ए प्लस बी मायनस एक्सने. मग इथं काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 2 plus 11. ठीक आहे. 2 plus 11 मायनस एक्स पुन्हा प्लस इथं काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस 2 plus 11 मायनस एक्स इथं काय येणार, डी एक्स. ठीक आहे. मग इथं I is equals to इंटिग्रेशन ऑफ 2 to 11 इथं काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस बघा 2 plus 11 काय होणार, 13 होणार. ठीक आहे. आणि हा मायनस साईनमध्ये मल्टिप्लाय केलं -13 आणि हा मायनस आणि हा मायनस काय होणार, प्लस, म्हणजे इथे येणार एक्स. ठीक आहे. अपॉन इथं काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ 2 plus 11 13 आणि हा मायनस एक्स ॲज इट इज पुन्हा प्लस. मग इथं पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ हा 13 ॲज इट इज 2 plus 11 13 आणि 13 हा प्लस हा मायनस, प्लस मायनस मायनस होणार आणि हा मायनस प्लस होणार. ठीक आहे. एक्स डी एक्स. मग आता बघा पुढच्या पेजवरती I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 2 to 11. ठीक आहे. मग बघा डिनॉमिनेटरला काय राहील, 13 plus 13 मायनस 13 कॅन्सल होणार, फक्त स्क्वेअर रूट ऑफ एक्स राहणार. इथं 13 मायनस एक्स ॲज इट इज राहील, इथं पण प्लस 13 मायनस 13 कॅन्सल होऊन फक्त एक्स राहील. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार, स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन इथं काय येणार, 13 मायनस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स आणि इथं काय आलं, डी एक्स. मग याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. मग इथं लिहायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. मग इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं, ॲड करायचं. मग इथं काय येणार, आय प्लस आय लेफ्ट हँड साईडला. ठीक आहे.
इथं काय येणार आय प्लस आय, ठीक आहे. आय प्लस आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 13 मायनस एक्स, बघा 2 to 11 13 मायनस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 to 11, मग इथं काय येणार स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स डी एक्स. मग बघा इथं इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, ठीक आहे. मग दोघांचं लिमिट सेम आहे. मग दोघांचं लिमिट जर सेम असेल इकडच्या साईडला काय होणार 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 2 to 11. मग इथं बघा आता इथं पण एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस एक्स आहे, इथं पण स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे, म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग न्यूमरेटरला काय होणार ॲडिशन होणार, ठीक आहे. मग इथं काय येणार 13 मायनस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स अपॉनला काय येईल मग इथं अपॉन, बघा आता इथं काय करायचं हा 13 मायनस एक्स आधी लिहिला काय नंतर लिहिला काय काही फरक पडत नाही, पण वरती जसं आहे तसं लिहू आपण, ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 13 मायनस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स आणि इथं काय येणार डी एक्स, काय येणार डी एक्स, ठीक आहे. आता बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे, मग काय होणार तो कॅन्सल होणार, ठीक आहे. मग दोन्ही कॅन्सल झाले. मग इथं काय राहिलं 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 2 to 11 1 dx. मग 1 dxचं काय येणार 2i इज इक्वल्स टू 1 dxचं इंटिग्रेशन येतं एक्स, मग 2 to 11, मग इथं काय येणार 2i इज इक्वल्स टू 11 मायनस 2, म्हणजेच i इक्वल्स टू काय येणार आहे 9/2, ठीक आहे. मग i इक्वल्स टू किती आलं आपलं 9/2 आलं, कारण की हा 2 इथं मल्टिप्लायला इकडे गेलं डिवाईड झालं, ठीक आहे. तर बघा आपण इथं काय केलं प्रॉपर्टी यूज केली. कोणती प्रॉपर्टी लिमिट a to b f of x dx is equals to integration limit a to b f of a plus b minus x dx, ठीक आहे. मग या प्रॉपर्टीनुसार इक्वेशन 2 फाइंड आउट केलं आणि इक्वेशन 1 आणि 2 ॲड केले एकमेकांमध्ये, ठीक आहे. ॲड केल्यानंतर ना दोन्ही पण काय झाले कॅन्सल झाले, फक्त 1 dx राहिलं. मग इंटिग्रेशन ऑफ 1 dx 2i इक्वल्स टू 1 dx काय आलं तर 2i इक्वल्स टू 11 मायनस 2 आलं आणि म्हणजेच i इक्वल्स टू 9/2 आलं, ठीक आहे. तर हा होता क्वेश्चन बी मधला सेकंड, बी मधला फर्स्ट होता, ठीक आहे. आता आपण सेकंड सॉल्व करू.